नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। हा आमचा तिसरा व्लॉग आहे। याच्या पूर्वीच्या व्लॉगमध्ये आपण क्लिनिकविषयी जाणून घेतलं किंवा औषधं आम्ही कशी तयार करतो। मग आज सरप्राइझिंगली मी जेव्हा क्लिनिकला येत होते तेव्हा तिथल्या एरियातले जे काही एक्स्ट्राचे झाडं वाढलेत ते कट करण्यासाठी महानगरपालिकेची गाडी येत होती आणि नेमकंच ते गुळवेल तिथं कट करत होते आणि सुदैवानं मी तिथं पोहोचले आणि मला भरपूर गुळवेल प्राप्त झाली। म्हणजे नॉर्मल माणसाला त्याचं काही फार कौतुक वाटणार नाही, पण जे वैद्य आहेत जे मेडिसिन्स तयार करतात त्यांना गुळवेलचं महत्त्व अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत असते। चला तर मग आपण बघू की गुळवेल कशी असते आणि त्याचे काय काय फायदे असतात। नॉर्मली तुम्हाला पण त्याच्याविषयी जास्त माहिती द्यायला आवडेल मला। ही बघा, ही सगळी आहे ना, ही गुळवेलच आहे आणि नॉर्मल माणसाला जर ओळखायचं असेल तर ही हार्ट शेप त्याची पानं असतात आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही वेल बघायला मिळेल। ही नाजूक वेल आहे सुरुवातीला आणि कालांतरानं ते मोठं होत होत म्हणजे हे बघा आता हे किती जाड झालं आहे आणि ते ओळखण्याचं एक सिग्निफिकंट लक्षण असं आहे की त्याच्यामध्ये आहे ना, इथं तुम्ही बघितलं तर असं हे चक्रासारखं असते आणि त्याच्यावरची साल अशी इझिली तुम्ही काढू शकताय आणि हे जेवढं जून होईल तेवढं जास्त चांगलं औषधासाठी असते। म्हणजे हे आता बऱ्याच जणांना कोरोनामध्ये माहीत झालेली ही वनस्पती आहे, त्याला अमृता म्हणतात आणि बऱ्याच लोकांनी त्याचा काढा करून पण पिला असेल ताप येऊ नये म्हणून आणि तापासाठी हे बेस्टच औषध आहे। मग आम्ही आमच्या इथं हे रॉ मटेरियल म्हणून वापरतो आहे। त्याचं आम्ही गुडूची सत्व, परत अमृता घृत, अमृता तेल, अमृतादी गुगुळ अशा बऱ्याच ह्याच्यामध्ये याचा उपयोग करतो। हे वाळवून साठवून ठेवलं तरी वर्षभर पुरेसं असते आणि फ्रेश पण जसं आपण शतावरी कल्प बनवतो तसं आम्ही याचा कल्प पण बनवतो आहे आणि तापासाठी हे अतिशय उत्तम औषध आहे। शिवाय जे सांध्यांचे आजार आहेत म्हणजे वातरक्त नावाचा एक आजार आहे त्याच्यामध्ये पण हे बेस्ट सांगितले। म्हणजे कुठल्याही स्वरूपात ते वापरा। म्हणजे लोकल समजा एखाद्या सांध्याला सूज आली आहे तर याचा काढा करून त्याची धार तिथं लावू शकतो आहे, त्याच्याने तिथल्या वेदना कमी होतात किंवा इंटरनली पण सिद्ध तूप त्याचं वापरू शकतो आहे, त्याचा काढा वापरू शकतो आहे। अशा प्रकारे म्हणजे याला अमृत म्हणलं आहे, अमृता, आणि ही कधीच मरत नाही। कुठेही रँडमली याची वेल तुम्ही लावली तर ती कधीही मरणार नाही। म्हणजे किंवा असंच हे बराच वेळ पडून राहिलं कितीतरी दिवस आणि त्यानंतर जर तुम्ही एखाद्या कुंडीत लावलं किंवा जमिनीत लावलं तर ते चांगलंच येते, कधीच ते मरत नाही, म्हणून तिला अमृता म्हणतात स्वतःहून। आणि शिवाय जिथं लिंबाचं झाड असेल, कडुलिंबाच्या झाडावरती जी चढलेली वेल असते ती आयुर्वेदानुसार सगळ्यात बेस्ट आहे, त्याच्या क्वालिटीज सगळ्यात छान असतात। त्यामुळं जर तुम्हाला कुठं मिळाली तर तुम्ही तो जरूर त्याचा वापर करा आणि त्याच्याविषयी अजून जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करा। हे एक रसायन आहे, म्हणजे तुमच्या सर्व धातूंचं पोषण करणारी जी औषधं असतात त्यांना रसायन म्हणतात। मग गुळवेल तशी एक रसायन औषधी पण आहे आणि त्याचे भरपूर यूज आहेत, पण आत्तापर्यंत एवढंच सफिशियंट। हे अमृता तेल आहे ज्याच्यामध्ये आम्ही गुळवेलचा वापर केला आहे। म्हणजे गुळवेलचा काढा बनवून किंवा त्याच्यामध्ये तेल घालून परत त्याचा कल्क म्हणजे चटणी करून ते वापरून असं हे तेल बनवले। हे जे काही जॉईंट पेन असतं त्याच्यामध्ये अतिशय उपयोगाचं आहे आणि हे आम्ही इंटरनली पण वापरतो बस्ती देण्यासाठी वगैरे। तसंच हे एक अमृताद्य गुगुळ म्हणून आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक मेन कंटेंट गुळवेल आहे। मग त्याच्यामध्ये अजून पण भरपूर वनस्पती दुसऱ्या आहेत, त्यांचं चूर्ण आहे आणि गुगुळ नावाची एक जे काही बेस वापरलं जातो आयुर्वेदात, वातशमन औषधी आहे, ती वापरली आहे। ही आम्ही इथं बनवतो आहे, हँडमेड आहेत हे गोळ्या आणि ह्या बऱ्याच जॉईंट पेनशी रिलेटेड आजारांमध्ये आम्ही सर्रास वापरतो आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण चांगले आहेत। म्हणजे थोडक्यात काय की रॉ मटेरियल स्वतः गोळा करून आणणं आणि त्याच्यापासून औषधं बनवणं आणि त्याचे रिझल्ट्स घेणं हे प्रत्येक वैद्यासाठी अतिशय म्हणजे प्राऊड मोमेंट असते आणि ते सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न पण तसा केला पाहिजे। असेच व्हिडिओ यानंतर घेऊन येईपर्यंत धन्यवाद।